लवकर चालू करायचे, अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अडखळ संघाकडून सलामीचा गोलंदाज दीपेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. काहीशा पावलांचा रनअप त्यांना सामोरं जात आहेत राजेश. दीपेश तयार, राजेश तयार, सामन्याला चालू होत आहे. दीपेश काहीशा पावलांचा रनअप, टाकलेला चेंडू पाहूया ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा हलकासा असा टर्न केला चेंडू. चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यासाठी सफळ झालेले आहेत दीपेश. चांगल्या अशा प्रकारे सुरुवात म्हणावी लागेल दीपेश यांच्याकडून शिवकृपा तामाणे संघासाठी. पुन्हा एकदा दीपेश त्यांना सामोरे देत आहेत राजेश. दीपेश काहीशा पावलांचा रनअप, अंपायरला क्रॉस केले, टाकलेला चेंडू आणि खराब चेंडू ऑफसाईडच्या दिशेने काहीसा बाहेर असा गेलेला चेंडू आहे. पंचांचा वाईडचा करार येतोय. पंचांची भूमिका पाडतात राकेश कापरे आणि संजय आंबेकर. या वाईडच्या स्वरूपात एक धावा भेटतात. एक धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडतंय. संघाची धावसंख्या झालेली आहे एक धावा. पुन्हा एकदा दीपेश तयार, त्यांना सामोरं जात आहेत राजेश. दीपेश काहीशा पावलांचा रनअप, टाकलेला चेंडू राजेश यांच्यासाठी. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने कट केला चेंडू पाहूया, हलकासा कट केला चेंडू. एकच धावा भेटत आहे. एक धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या होत आहे 2 धावा. काहीसा संत गतीने चाललेला सामना. 2 चेंडू झाले, 2 चेंडू मध्ये 2 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा दीपेश तयार, त्यांना आता सामोरं जात आहेत आशुतोष सलामीचा फलंदाज. अडखळ संघाकडून टाकलेला चेंडू पाहूया, लेग साइडच्या दिशेने बीट केला चेंडू. एक धावेचा प्रयत्न, एक धावा पूर्ण होत आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि काहीसा सफल असा प्रयत्न म्हणावा लागेल. खूपच रिस्क घेतली होती आणि 2 धावा भेटत आहेत शिवकृपा संघाला, शिवकृपा तामाणे संघाला. आशुतोष यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या होत आहे 4 धावा. पुन्हा एकदा दीपेश आशुतोष यांच्यासाठी टाकलेला चेंडू. आशुतोष यांच्यासाठी लेग साइडच्या दिशेने पुल केला चेंडू पाहूया किती धावा भेटतात. एक धावेचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि खूप चांगल्या अशा प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा प्रयत्न पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या होत आहे 6 धावा. चांगल्या अशा प्रकारे फलंदाजी मार करत आहेत आशुतोष. 2-2 धावा घेत आहेत. संघाची धावसंख्या होत आहे 6 धावा. 5वा चेंडू टाकण्यासाठी दीपेश तयार. पुन्हा एकदा आशुतोष ऑफ साइडच्या दिशेने बीट केला चेंडू. ग्राउंड शॉट पाहूया किती धावा भेटतात. चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. खूपच सुंदर असा चेंडू. चांगल्या अशा प्रकारे ग्राउंड शॉट म्हणावं लागेल. 4 धावा येत आहेत आशुतोष यांच्या बॅट मार्फत आणि या 4 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते 10 धावा. आशुतोष हे वैयक्तिक 8 धावांवर खेळत आहेत. चांगल्या अशा प्रकारे फलंदाजी म्हणावी लागेल शिवकृपा तामाणे संघाची. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे दीपेश यांचा. पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा दीपेश तयार, त्यांना सामोरं जातात आशुतोष. चांगल्या अशा प्रकारे फलंदाजी करतात आशुतोष. टाकलेला चेंडू दीपेश यांनी. खूपच सुंदर चेंडू. चेंडू काहीच बॅटच्या टप्प्यात आलेला नाहीये. सरळ जातो यष्टीरक्षक यांच्याकडे आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफळ झालेले आहेत. चांगला असा कमबॅक. पहिलं षटक संपतंय. संघाची धावसंख्या होत आहे 10 धावा. नो लॉस 10. खूप चांगल्या अशा प्रकारे फलंदाजी म्हणावं लागेल. 10च्या सरासरीने चाललेला संघ. नवीन गोलंदाज अडखळ संघाकडून समीर. खूप चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल समीर यांना अडखळ संघाकडून. जर आपल्याला खूप कमी धावांवरती शिवप्रेमी तामाणेला थांबवायचं असेल तर अतिशय चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी मार करावी लागेल समीर यांना. पंचांनी सामना चालू करायचा आहे.
पुन्हा एकदा समीर तयार, ओपनर फलंदाज राजेश तयार. समीर आपल्या कोट्याचं पहिले शतक संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू पाहूया. समीर टाकलेला चेंडू राजेश यांच्यासाठी खराब चेंडू, चेंडू जातोय वाईड रेषेच्या बाहेर आणि उजव्या रेषेच्या बाहेर आणि वाईडचा करार येतोय. वाईडच्या स्वरूपात एक धावा भेटते. एक धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या होत आहे 11 धावा. उजव्या रेषेच्या बाहेर असा चेंडू होता, वाईडचा करार येतोय पंच राकेश खापरे यांच्याकडून. पुन्हा एकदा समीर तयार कमबॅक करण्यासाठी. समीर टाकलेला चेंडू राजेश यांच्यासाठी, सुंदर चेंडू, खूपच सुंदर चेंडू. चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाहीये, निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफळ झालेले आहे समीर. पुन्हा एकदा समीर चांगला असा कमबॅक म्हणावा लागेल. समीर दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. टाकलेला चेंडू पाहूया, अतिशय सुंदर असा चेंडू, चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. चांगल्या अशा प्रकारे कमबॅक म्हणावा लागेल समीर यांचा. आपल्या संघाला चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी मार्क करून संघाचा अतिशय चांगल्या अशा प्रकारे योगदान देत आहेत समीर. पुन्हा एकदा समीर टाकलेला चेंडू राजेश यांच्यासाठी पाहूया, अतिशय सुंदर चेंडू, हलकासा बीट केलेला चेंडू. पाहूया किती धावा भेटत आहेत. एकच धावांवर समाधान मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या होत आहे 12 धावा. आशुतोष यांच्याकडून खूप काही अपेक्षा शिवप्रेमी तामाणे संघाला. पहिल्या षटकामध्ये आशुतोष यांनी 8 धावा केलेल्या आहेत आणि आता स्ट्राइक मार्क करत आहेत आशुतोष. त्याचप्रमाणे चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी करत आहेत समीर. पाहूया समीर आपल्या गोलंदाजी मार्फत काय प्रदर्शन करत आहेत आणि त्याचप्रमाणे प्रेक्षकांना आशुतोष यांच्याकडून खूप काही अपेक्षा, उंच असे फटके बघायला भेटतील अशी प्रेक्षकांची अपेक्षा. समीर पुन्हा एकदा आशुतोष यांच्यासाठी टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा उंच असा टोळा चेंडू. पाहूया झेल होते का, झेलचा प्रयत्न आणि सुंदर असा झेल, अतिशय सुंदर अशा प्रकारे क्षेत्ररक्षण. आशुतोष हे बाद होत आहेत. निलेश यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे झेल टिपलेले आहे. धन्यवाद डीजे. खूप चांगल्या अशा प्रकारे डीजेचं देखील प्रदर्शन या ठिकाणी. अतिशय सुंदर अशा प्रकारे धुंद ऐकायला भेटते. पुन्हा नवीन फलंदाज ओमकार. ओमकार तयार. समीर गोलंदाजी मार करतात. ओमकारांना टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा ग्राउंड शॉट मारलेला. पाहूया किती धावा भेटतात. एक धावेचा प्रयत्न आणि चांगल्या अशा प्रकारे क्षेत्ररक्षण घेईन. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा सफल होत आहेत. चांगल्या अशा प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते 14 धावा. समीर यांची चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी देखील म्हणावी लागेल. पुन्हा एकदा समीर तयार. टाकलेला चेंडू, हलकासा बीट केलेला चेंडू, परंतु चोरटी धाव घेण्यामध्ये सफळ झालेले आहेत फलंदाज. या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होत आहे 15 धावा आणि मला वाटतं दुसरं षटक संपतंय. 2 षटक संपतात, 15 धावा होत आहेत. चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी म्हणावी लागेल. अडखळ संघाची काहीस स्तब्ध केलेलं आहे तामाणे संघाला. त्याचप्रमाणे आपण सकाळपासून ज्या मनमुग्ध असं समालोचन, आपण मनमुग्ध असं समालोचन ज्यांच्याकडून ऐकतोय ते आपले दिशांत साहेब अतिशय चांगल्या अशा प्रकारे समालोचन करतायत. उत्कर्ष क्रीडा मंडळ उगवत आंबेत यांचं सहर्ष स्वागत करत आहेत. खूप सुंदर अशा प्रकारे समालोचन. पुन्हा एकदा तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत रोहित. तिसरं आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी येत आहेत अडखळ संघाकडून रोहित. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा भेटतात शिवप्रेमी तामाणे संघाला. हॅलो, कुडकी संघ जो
विजेता झाला होता त्याचा सामनावीराचा मान पटकावलाय तो अरविंद. अरविंद यांनी आपला मान सन्मान घेण्यासाठी यायचंय. अरविंद कुडकी संघ अरविंद. गोलंदाज रोहित शेवटचा षटक टाकण्यासाठी सज्ज. काहीसा पावलांचा रन पाहूया. शेवटचा षटक टाकलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने हलकासा केट केला चेंडू. चेंडू सरळ जातोय फिल्डरकडे आणि क्षेत्ररक्षण खूप चांगल्या अशा प्रकारे झेल घेतलेली आहे सुशील यांनी. ओमकार दुर्दैवरित्या पुन्हा एकदा बाद होत आहेत. चांगल्या अशा प्रकारे पहिल्या चेंडूवरती विकेट पटकावलेलं आहे रोहित यांनी. आपल्या संघाला चांगलं असं हित पाहिजे असेल तर अशाच प्रकारे गोलंदाजी मार करावी लागेल. संघाची धावसंख्या स्तब्ध होत आहे 15 धावा आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये 5 रन होत आहेत आशिष. आशिष यांना काहीसं कशिश करावं लागेल, काहीशी कोशिश करावी लागेल. आपल्या संघाला चांगल्या अशा प्रकारे योगदान देण्यासाठी खूप धावांचा डोंगर उभा करावा लागेल. काहीशा अपेक्षा. पुन्हा एकदा रोहित सामना करेल. आशिष टाकलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला चेंडू पाहूया किती धावा भेटतात. 1 धावेचा प्रयत्न. काहीसं क्षेत्ररक्षण बीट झालेले आहे आणि 2 धावा सफळ झालेल्या आहेत. चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते 17 धावा. या पुढील होणारा सामना चेतन 11 कोकरे वर्सेस संघर्ष 11 दासगाव. दोन्ही संघांनी तयार राहायचंय आणि संघ पूर्ण घेऊन या ठिकाणी यायचंय. पुन्हा एकदा रोहित. आशिष यांच्यासाठी लेग साईडच्या दिशेने सुंदर असा पटकवला चेंडू पाहूया. चेंडू जातोय सीमेच्या बाहेर. जोरदार प्रहार षटकार. हॅलो बोंडिवले आणि कोडके यांच्या दरम्यान झालेला सामना. त्याच्यामुळे सामनावीरचा मान पटकावलेला अरविंद सुधीर आंबेकर यांना विनंती करते. अरविंद यांना सन्मान चिन्ह आपला सामनावीरचा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करायचंय. धन्यवाद. पुन्हा एकदा चांगल्या अशा प्रकारे टोळवलेला फटका. 2 धावा भेटत आहेत आशिषांना. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते 25 धावा. चांगल्या अशा प्रकारे फलंदाजी म्हणावी लागेल आशिष यांच्याकडून. वैयक्तिक 10 धावांचं योगदान आशिष यांचं आतापर्यंत 25 धावांमध्ये. चांगल्या अशा प्रकारे फलंदाजी. शेवटच्या षटकामधले काहीशे चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा रोहित तयार. त्यांना सामोरं जात आहेत आशिष. ते वैयक्तिक 10 धावांवर खेळत आहेत. पुन्हा एकदा रोहित सामोरं जात आहेत त्यांना आशिष. रोहित काहीशा पावलांचा रनअप टाकलेला चेंडू आशिष यांच्यासाठी. उंच असा टोळा चेंडू पाहूया झेल होते का नाही. आणि 1 धावेचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सलामीरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. खूपच चांगल्या अशा प्रकारे. आणि 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न होते आणि 3 धावा मिस होत आहेत. पंच धावा सांगायचे आहेत. चार धावा. काहीसं गोंधळलेलं असं वातावरण होतं आणि या दरम्यान 4 धावा भेटतात. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होत आहे 29. 29. शेवटचा चेंडू मला वाटतं शिल्लक असेल रोहित यांचा. खूप खराब असा क्षेत्र गोलंदाजी म्हणावे लागेल रोहित यांच्याकडून. 2 षटक संपत होते. 15 धावा होतात. आता 29 धावांवर डोंगर ठेवून राहिला आणि रोहित पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार. खूपच सुंदर चेंडू. चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही आणि मला वाटतं बाद होत आहेत. आणि 29 धावा केलेल्या आहेत शिवप्रेमी तामाणे संघाकडून आणि अडखळ संघाला
30 धावांचा कोकरे संघ लवकरात लवकर यायचंय पूर्ण संघ घेऊन. कोकरे संघ लवकरात लवकर यायचंय, पूर्ण संघ घेऊन यायचंय टॉस उडवण्यासाठी. कोकरे संघ लवकरात लवकर टॉस उडवण्यासाठी यायचंय. कोकरे संघ पूर्ण टीम 11 प्लेइंग 11 सर्वजणांनी यायचंय. कोकरे संघ लवकरात लवकर या, जरा सहकार्य करा. धावत या, लवकर धावत या. शिवकृपा तामाणे संघाकडून 29 धावा झालेल्या आहेत. अडखळ संघाला 30 धावांचं योगदान दिलेले आहे. 30 धावांचा पाठलाग करावा लागेल अडखळ संघाला. 2 चेंडूमध्ये फक्त 15 धावा, 2 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या आणि शेवटच्या चेंडूमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. काहीसं महागडं शतक म्हणावं लागेल रोहित यांच्याकडून. अडखळ संघाने सलामीचे फलंदाज मैदानामध्ये लवकरात लवकर पाचारण करायचे आहेत. त्याचप्रमाणे शिवकृपी तामाणे संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चेतन 11 कोकरे संघाने लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं आहे. दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना असेल. कोकरे संघ लवकरात लवकर यायचंय. कोकरे संघ फास्ट या, लवकर या, फास्ट सर्व. दुसऱ्या ग्रुप मध्ये इकडे या कोकरे लवकरात लवकर. कोकरे इकडे नंतर डिस्कस करा प्लीज. समोरील संघ येऊन थांबलाय. या लवकर या. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना चालू होतोय. नाणेफेकीचा कौल उडवताना कोकरे विरुद्ध दासगाव यांच्या दरम्यान. खरंच या आठवड्याचे 7 दिवसामध्ये आपण 6 दिवस आपल्या वैयक्तिक कामांमध्ये बिझी असतो आणि शेवटचा एक रविवार हा आपण संपूर्ण मैदानामध्ये आपण घालवत असतो. या मैदानामध्ये घालवत असताना आपल्या गावातील आपल्या वाडीतील फक्त 11 खेळाडू मैदानामध्ये असतात, परंतु पूर्ण गाव हा सामना बघण्यासाठी येत असतो. आणि यातून एक नवनिर्वाचित असं पाहायला मिळतं की संपूर्ण गाव आणि सर्व खेळाडू एकत्र झालेले दिसतात. आणि हे फक्त या रविवारच्या दिवशी होतो. आपल्या आठवड्याचा जो थकवा असतो तो या रविवारी मैदानामध्ये सर्व खेळाडू आणि सर्व रसिक प्रेक्षक बघण्यासाठी मैदानामध्ये येत असतात. चांगल्या अशा प्रकारे क्रिकेट प्रेमी देखील प्रत्येक संडेला प्रत्येक रविवारी मैदानामध्ये येऊन आपला थकवा रिलीफ करत असतात. येतोय आपण सामन्याकडे. सामना चालू होत आहे. 10च्या सरासरीने रन रेट करावा लागेल अडखळ संघाला. शिवप्रेमी संघाकडून सलामीचा गोलंदाज सचिन, त्यांना सामोरे जात आहेत फलंदाज. पाहूया सचिन टाकलेला चेंडू. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केलाय. चेंडू जातोय सरळ मैदानाच्या बाहेर. जोरदार प्रहार येतोय. षटकार. 6 धावांच्या मदतीनं संघाचं खातं उघडलं आहे दीपेश यांनी. अतिशय सुंदर अशा प्रकारे फलंदाजी आणि सुरुवात म्हणावी लागेल दीपेश यांची. हॅलो कोकरे संघ टॉच विन झालेला आहेत आणि मी कोकरेचं कर्णधार. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. पंचांचा करार येतो. वाईडच्या स्वरूपात एक धावा. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. कसा आपला गेम प्लॅन असणार आहे आणि त्याचप्रमाणे प्रथमच आपण इकडे उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने YouTube लाईव्ह स्पर्धेचं आयोजन केलंय. आयोजनाबद्दल आपण 2 शब्द सांगायचे. उत्कर्ष सार्वजनिक मंडळ आंबेत
आंबेडचा राजा चषक आयोजित स्पर्धेमध्ये आम्ही प्रथमच या ठिकाणी सहभाग घेतला आहे. मी आयोजकांना शुभेच्छा देतो आणि सहभागी संघांना सर्व संघांना शुभेच्छा देतो. धन्यवाद कोकरे संघ, तुम्हाला सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे दासगाव संघ हा सुद्धा प्रथम, आता तुमचं क्षेत्ररक्षण म्हणजे तुम्हाला फलंदाजी करायचं आहे, कशा प्रकारे गेम प्लॅनिंग असणार तुमची, आणि त्याचप्रमाणे आपल्या ह्या आंबेच्या राजा चषकबद्दल आयोजकांबद्दल आयोजक जन केलेला आहे त्याबद्दल 2 शब्द बोलायचे. उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेचा राजा चषक आम्ही पण यावर्षी पहिल्यांदाच इथे खेळायला आलो आणि कमिटीने आम्हाला चान्स दिला तर त्यांचा आभार मानतो. आता फलंदाजी बोललं तर आमच्याकडे आहेत चांगले चांगले बॅट्समन, बघूया प्रत्येकजण 100% तर त्यांना ग्राउंडमध्ये, आणि समोरची टीम पण तशी आहे, आमची पण टीम तशी आहे, जो खेळेल तो जिंकेल. थँक्यू. धन्यवाद, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचप्रमाणे कोकरे संघ कर्णधार इथे यायचं आहे. मंदार प्रदीप आंबेकर यांच्याकडून सर्व खेळाडूंना, खेळणारा 11 खेळाडूंना ORS देण्यात येतोय, ड्रिंक देण्यात येते, ते स्वीकारायचे. धन्यवाद. धन्यवाद सूरजजी. संघाची धावसंख्या होत आहे 14 धावा. चांगल्या अशा प्रकारे दीपेश यांची फलंदाजी, चांगल्या अशा प्रकारे 2 षटकार पाहायला भेटले दीपेश यांच्याकडून. आपल्या संघाला लवकरात लवकर विजय करून घ्यायचा आहे. दीपेश यांना चांगल्या अशा प्रकारे 2 षटकार मारून आपल्या संघाला 14 धावांवरती नेऊन ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन तयार, टाकलेला चेंडू पाहूया, उंच असा पुन्हा एकदा टोळाला चेंडू जातोय, सीमारेषा बाहेर येतोय, पंच चौकार. चांगल्या अशा प्रकारे फलंदाजी म्हणावं लागेल. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये दीपेश आणि अतुल यांनी दरम्यान पहिले षटक संपतंय. संघाची धावसंख्या होत आहे 18 धावा. आता जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. खूपच शक्य असं आवाहन. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. चांगल्या अशा प्रकारे फलंदाजी. हॅलो, आपल्या आंबेच्या राजा चषक कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय संतोषजी जुजूम यांना विनंती करतोय, त्यांनी टास्का बॉस त्या ठिकाणी यायचं आहे सन्मानित होण्यासाठी. त्याचप्रमाणे रामचंद्रजी जुजूम, त्याचप्रमाणे उपस्थित सदाशिवजी खापरे, आदेशजी विचारे यांना विनंती करतोय तुम्ही इकडे यायचे. प्रथमतः प्रशांत कलंबे, रोशन कलंबे यायचं इकडे या. हां, 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. सलामीचा फलंदाज, ओपनर फलंदाज दीपेश षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. दीपेश पहिल्या षटकामध्ये 2 षटकार ठोकलेले आहेत. पुन्हा एकदा दुसरा षटक टाकण्यासाठी शैलेश तयार. दीपेश यांच्यासाठी टाकला चेंडू शैलेशांनी पुन्हा एकदा खूप चांगल्या अशा प्रकारे लेग साईडला बीट केला चेंडू, आणि चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. येतोय षटकार. छोटासा सत्कार समारंभ इथे होते. उगतवाडीचे अध्यक्ष सन्माननीय आणि ह्या क्रिकेट स्पर्धेसाठी 2य क्रमांक चषक ज्यांच्याकडून आलेले आहे असे रामचंद्रजी जुजूम यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करताना मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय नथुराम डावरुंग यांना विनंती करतोय की त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचंय. खूपच चांगल्या अशा प्रकारे दीपेश यांच्याकडून 4 षटकार येत आहेत. विजय संघ होत आहे अडखळ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. या चषकामध्ये आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे ज्या क्षणाची आपण वाट बघतोय या ठिकाणी या समालोचनाची भूमिका दिशांत सर यांच्याकडे मी पुढील भूमिका पूर्तता करतो. धन्यवाद, मला या ठिकाणी बोलायचा चान्स दिल्याबद्दल मी सहर्ष आभारी आहे. आपण आता गोड आवाज ऐकणार आहोत दिशांत साहेब यांचा.